नमस्कार शेतकरी मित्रांनो, हल्क ॲग्री सोल्युशनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आत्ता 1-2-3 दिवसापूर्वी आपण कनेरखेडमध्ये एक पलटी दिली होती शुभम शिंदे साहेबांना। तर आज आपण आलो आहे त्या पलटीचा डेमो बघायला। तर आता पाहूयात पलटी आपली कशी चालते वावरात आणि त्यांना पलटी चालवण्यात काय प्रॉब्लेम येतोय का। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल आता पलटीचा आपण डेमो घेतला। पलटी कशी काय चालते हे तुम्ही बघितलं असेल। शिंदे साहेबांना आपण विचारूया पलटी कशी चालते ती। शिंदे साहेब, पलटी आपली कशी चालत होती आता, काय प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला? पलटी एक नंबर चालते। पलटीची खोली जास्त आहे। पलटी आपल्याला नांगरताना ट्रॅक्टरला अजिबात लोड देत नाही। तर पलटीत शिंदे साहेबांनी ट्रॅक्टरवरून उतरून मोकळा ट्रॅक्टर चालवत होता। तर तेव्हा शिंदे साहेबांना विचारूया की ट्रॅक्टरला तासात किंवा बाहेर रानात ट्रॅक्टर ओढत होता का किंवा काय होत होतं का असं? ट्रॅक्टर मोकळा तासात चालत होता। ट्रॅक्टरला काय लोड वगैरे जाणवत होता? लोड अजिबात नाही। ट्रॅक्टर ॲडलिंगवर मोकळा चालत होता। तर शेतकरी मित्रांनो, आता लव टॉपनं हाय फर्स्टनं पलटी चालवून बघितली आपण। इथं पलटी एक नंबर चालते। 21 इंचापर्यंत खोली पलटीची आपल्याला लागते, तुम्ही व्हिडिओत बघू शकता। तर पलटीची आपल्या बिल्ड क्वालिटी आणि जी टेक्नॉलॉजी आहे ती एकदम टॉप क्वालिटीची आहे। त्यामुळे पलटीत तुम्हाला कुठल्याही प्रकारची कसलीच अडचण येणार नाही। आली तरी आम्ही आहोतच, काय प्रॉब्लेम नाही। शिंदे साहेब इथे आहेत। शिंदे साहेबांना विचारूया आपण आमची काय त्यांना पलटीचा किंवा आमचा काय प्रॉब्लेम वगैरे वाटला का किंवा काय। शिंदे साहेब, तुम्हाला कशी वाटली पलटी आणि आपली सर्व्हिस वगैरे कशी वाटली तुम्हाला? पलटी एक नंबर आहे। सर्व्हिस ते आपण पलटी खरेदी केल्यावर स्वतः वावरात चालवून देतात पलटी।